हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल, की हा व्लॉग कशा रिलेटेड आहे ते. तर मी आली आहे माहेरी, ते पण अधिक वाहनासाठी आणि माहेरी आली आणि स्पेशल फर्माईश काही नसणार आहेत, असं तर होणारच नाही. आम्ही इकडून निघतानाच आईने सांगितलं होतं, की पावभाजी करून ठेवली आहे, तर बाबांची तीच गडबड चालली होती. गरम-गरम पाव घेऊन आलो, कारण मस्तपैकी पावभाजीवरती ताव मारायचा होता. जगात कुठंही कितीही फिरा, कितीही डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करा, पण आपल्या माहेरी पोचल्याचा आनंद कुठल्याही गोष्टीत येत नाही. बरोबर की नाही मैत्रिणींनो? फायनली माहेरी पोचलो होतो आणि पोचल्या पोचल्या दिसला होता हा मेंबर. बिचाऱ्याची मी झोपमोड केली की काय काय माहिती, असा रागाने बघत होता. म्हटलं जाऊ दे बाबा, झोप. त्याला त्याच्या हालवरती सोडून आम्ही पण मस्त पावभाजीवरती ताव मारला आणि मस्त आजचा दिवस आराम करण्यात घालवला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मला हे काम दिलं होतं, ते होतं आमरस करायचं. कारण आज जावयांसाठी स्पेशल आमरसाचं जेवण होतं. फक्त आमरसच मी बनवला आणि मग आवरायला लागलो आमचं, कारण त्याच्यातच खूप वेळ जातो. बाकी सगळा स्वयंपाक आयांनी बनवून ठेवला होता आणि आम्ही आमचं आवरायला घेतलं. सगळ्या घरातल्यांसारखा आमच्या घरातल्यांचा पण तोच टोमणा असतो. सगळं होतं पण तुमचंच आवरायला खूप वेळ लागतो. आम्ही दोघी बहिणी पण छान अशा मस्त रेडी झालो होतो आणि अगदी दोघी सेम सेम साड्या घालून ट्विनिंग करत होतो. आमचं असंच असतं. आम्ही शक्यतो साड्या घेतानाच सेम सेम घेतो, म्हणजे कुठल्याही फंक्शन मध्ये असं एकत्र ट्विनिंग करता येतं. सगळ्या बहिणींचं असंच असतं. बरोबर की नाही? तुम्ही पण असंच करता का? मला नक्की कमेंट करून सांगा. इकडं सगळी तयारी झाली होती. छोटंसं डेकोरेशन केलं होतं आणि इकडं सगळेजण असे आपला नंबर कधी येणार याची वाट बघत बसले होते. आता जागा छोटी होती त्याच्यामुळे जास्त काही डेकोरेशन केलं नाही. बेसिक बेसिकच थोडंफार डेकोरेशन केलं होतं. आणि इकडं पहिला नंबर लावला होता आमच्या जिजूंनी. आफ्टर ऑल घरचे मोठे जावई आहेत, त्याच्यामुळे पहिला मान जिजूंचा. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास, कुणी कुणी याला धोंड्याचा महिना पण म्हणतं. या महिन्यात स्पेशल काय, तर या महिन्यात लक्ष्मीनारायण म्हणून लेक जावयाचं कोड कौतुक केलं जातं. अर्थातच प्रत्येक ठिकाणची ही प्रथा देखील वेगळी असते. आमच्याकडं पुरणाचे धोंडे बनवून त्या धोंडे जेवणाची अशी पद्धत नाहीये. तुमच्याकडे हा अधिक महिना कसा सेलिब्रेट करतात मला नक्की कमेंट करून सांगा. जिजूंच्या मानपानानंतर नंबर आला होता आहोंचा. आता हे सगळं बघताना एवढं छान वाटत असलं तरी पण हे दोघं इतके ऑकवर्ड झाले होते ना हे सगळं करून घेताना, आणि आम्हाला हे बघून खरंच खूप मजा येत होती. आणि त्यातच व्हिडिओसाठी अजून एवढे सगळेजण फॅमिलियर झालेले नाहीयेत, त्यामुळे सगळेच थोडेसे ऑकवर्ड ऑकवर्ड होते. ठीक आहे, त्यांना पण होईल हळूहळू सवय. जावयांचे पाय धुवून झाल्यानंतर वेळ होती त्यांच्या औक्षणाची, तर ती धुरा माझ्या बाबांनी सांभाळली होती. तर ते इकडं जिजूंचं औक्षण वगैरे करून घेत होते. आता इथंही काय झालं होतं माहितीये का, मी व्हिडिओ काढत होते आणि माझा भाऊ फोटोज घेत होता. त्यामुळं एवढे सगळेजण कन्फ्युज झाले होते की नक्की आम्हाला कोणाकडे बघायचंय. त्यामुळे सगळ्यांची इतकी मजा चालली होती. बरं, हा सण काय फक्त जावयाचा नाही बरं का, लेकीचा पण आहे. सो ताईला पण आईनं छान असं औक्षण वगैरे करून घेतलं आणि हे सगळं चाललंय तरी आमच्या गप्पा अजिबात संपत नव्हत्या. त्यामुळे आम्हाला सगळेजण ओरडत होते, "अरे इथं तरी जरा शांत बसा." म्हणतात ना, 2 बायका एकत्र आल्या की त्यांची तोंड अजिबात बंद नसतात आणि त्या 2 बायका जर बहिणी असतील तर मग तर काही विचारूच नका. आईने मग ताईला छान असं वाण वगैरे दिलं आणि मग जावयाच्या वाणाची वेळ होती. तर ते देखील त्यांना दिलं. आमच्याकडे असं लपवूनच वाण दिलं जातं. मग होता आमचा नंबर. मग माझ्या मोठ्या काकांनी आणि काकूनं आमचं पण छान औक्षण करून घेतलं. आणि आमच्या दोघींचा प्लस पॉइंट काय आहे माहिती का? आमची आहे जॉईंट फॅमिली आणि त्यात आम्ही दोघीच लेकी. त्यामुळं जे काही लाड आणि कौतुक असेल तो सगळा आमच्या वाट्याला येतो. आणि त्यात मग अधिक महिना, मग तर काही विचारूच नका. आणि इथं काकू मला गजरा माळत होती आणि सगळ्यांना माहितीये मला गजरा किती आवडतो ते, आणि स्पेशली आहोंना देखील माहिती. त्यामुळे माझा गजरा नीट बसलाय की नाही हे बघायची जबाबदारी तर त्यांचीच होती. त्यानंतर वेळ होती ती म्हणजे वाण द्यायची. आता हे वाण म्हणजे काय असतं, तर एका ताटात 33 अशा संख्येमध्ये अनारसे किंवा बत्तासे ठेवले जातात आणि त्याच्यासोबतच दीपदान केलं जातं आणि आहेर केला जातो. आहेरामध्ये कपडे असतात किंवा कोणतीही वस्तू असते. अधिक महिन्यामध्ये जोडव्यांमध्ये भर घालायची असते, त्यामुळे चांदीची जोडवी असतात. अशा प्रकारे हे वाण दिलं जातं. आणि आमच्याकडं हे वाण म्हणजे जे अनारसांचं वाण असतं ते असं चोरून द्यायची प्रथा आहे आणि त्यामुळेच हे असं त्याच्यावरती रुमाल झाकलेला होता. आणि यांना उत्सुकता होती की ह्याच्यामध्ये काय आहे, तर म्हटलं उघडून बघा. तर त्यात दिसले त्यांचे आवडते अनारसे. तो यांनी लगेच टेस्ट करून सांगितले की कसे झालेत ते. आणि जावयानी आवडीने खाल्ले म्हटल्यानंतर मग काय सासूच्या अंगावरती आणखीन मुठभर मास चढलं.
अनारसे हा पदार्थ तसा करायला किचकटच असतो आणि त्याचं खूप व्याप असतं. पण तोच जर कोणी आवडीनं खाल्ला ना, तर खरंच बरं वाटतं. बरोबर की नाही? आता अधिक महिन्यामध्ये जसं लेक जावयाचं कौतुक केलं जातं, तसंच अधिक महिन्यात आपल्या आईची पण ओटी भरावी असं म्हणतात. आता हे मला आजकालच कळलं होतं. त्यामुळं असं ठरवलं होतं, की आपण देखील करायचं. आता आईची ओटी भरतात, मग आजीची का नको? सो मग आजीची पण ओटी भरून घेतली. आमच्याकडं काही जरी असेल तरी सिक्वेन्सनुसार सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे आजीनंतर नंबर होता माझ्या काकूचा. मग मी तिचं देखील छान असं औक्षण करून घेतलं. तिच्या केसात गजरा मारला आणि मग तिची देखील ओटी भरून घेतली. मुलगी शक्यतो आईची ओटी भरत नाही, पण अधिक महिन्यात आईची ओटी भरावी असं म्हणतात. त्यामुळंच हा सगळा आम्ही घाट घातला होता. काकूनंतर नंबर होता माझ्या आईचा. हिंदू धर्मात आईला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे. तिच्यापासूनच आपलं अस्तित्व सुरू होतं आणि संपतं. आणि तिनं तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोलाचं दान दिलेलं असतं ते म्हणजे तिची लेक दिलेली असते. त्यामुळं अधिक मासामध्ये विवाहित स्त्रीनं किंवा कोणत्याही मुलीनं आपल्या आईची ओटी भरणं म्हणजे तिच्या मातृत्वाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर असा सण आहे. मला तर ही कृतज्ञता व्यक्त करायची पद्धत खरंच खूप आवडली. त्याच्यानंतर सगळं ओटी वगैरे भरून झालं, की मग थोडंसं फोटोशूट करूया म्हटलं, तर हे सगळेजण गोळा व्हायलाच एवढा वेळ लागला. त्यानंतर सगळेजण फ्रेममध्ये फिट होत नव्हते म्हणून दंगा चालू होता. मग आम्ही दोघींच्या लक्षात आलं, की एवढं रेडी झालोय, ट्विनिंग केलंय, पण अजून आपण एकही फोटो व्हिडिओ काढला नाहीये. मग काय भाऊराया ऑन ड्युटी, त्याचं तेवढंच काम होतं. त्याला म्हटलं, "बाबा आत्ता तरी आम्हाला दोघींना व्यवस्थित कॅप्चर कर, थोडेसे फोटोज काढ, व्हिडिओज काढ." आफ्टर ऑल एवढा सगळा आटापिटा तर त्याचसाठी केलाय. फोटो व्हिडिओ तर झालेच पाहिजेत. मग काय थोडेफार फोटो वगैरे काढून घेतले आणि मग वेळ होती ती म्हणजे या अशा चमचमीत अशा जेवणावरती ताव मारायची. आजचा स्पेशल मेनू होता गरमागरम पुरी, आमरस, कुर्मा आणि मसाले भात. आई शप्पथ! जेवण असलं भारी झालं होतं. मनसोक्त जेवण वगैरे केलं. तर मंडळी असा हसत खेळत मजा करत पार पडला आमचा अधिकवानाचा कार्यक्रम. तुमच्याकडे अधिकवान करतात का? आणि करतात तर कसं करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं आजचं हे छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला देखील आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.